नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फेसबुकवरील प्रेम ही कथा पाहणार आहोत। साक्षी पुण्यातील कॉलेजमध्ये शिकणारी हुशार, साधी आणि भावनाशील मुलगी। रोहित मुंबईत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर, थोडा शांत स्वभावाचा पण मनमिळावू। साक्षी आणि रोहित एकमेकांना ओळखतही नव्हते। दोघंही वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत होते। पण एकदा फेसबुकवर एक सामान्य म्युच्युअल फ्रेंडमुळे रोहितने साक्षीचा प्रोफाईल पाहिला। साक्षीच्या कवितांनी आणि तिच्या फोटोतील हास्याने रोहितला आकर्षित केलं। थोडा विचार करून त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। साक्षीला अनोळखी लोकांची रिक्वेस्ट स्वीकारायची सवय नव्हती, पण रोहितच्या प्रोफाईलवर म्युच्युअल फ्रेंड्स आणि त्याचे काही विचार वाचून तिने त्याला स्वीकारलं। काही दिवसांनी रोहितने तिला साधा मेसेज केला, हाय साक्षी, तुमच्या कविता खूप आवडल्या, अतिशय हृदयस्पर्शी। साक्षीने उत्तर दिलं, धन्यवाद, कोणीतरी वेळ काढून वाचतंय हेच खूप आहे। हळूहळू दोघांमध्ये चॅटिंग वाढू लागली। सुरुवातीला कविता, पुस्तके, सिनेमे यावर चर्चा होत होती। मग ते एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलू लागले। काही आठवड्यातच त्यांचं नातं एका वेगळ्या उंचीवर गेलं। फेसबुकवरील संवाद आता व्हॉट्सॲप, कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्सपर्यंत पोहोचले। साक्षीच्या प्रत्येक परीक्षेपूर्वी रोहित तिला शुभेच्छा द्यायचा। रोहितच्या ऑफिसमधील प्रोजेक्ट्सबद्दल साक्षीला नेहमी काळजी वाटायची। त्यांनी एकमेकांना कधीच प्रत्यक्ष भेटलं नव्हतं, पण एक भावनिक नातं तयार झालं होतं। 6 महिने झाले आणि अखेर त्यांनी भेटायचं ठरवलं। पुण्याच्या एका पुस्तक प्रदर्शनात साक्षी थोडीशी संकोचलेली, रोहित उत्सुक आणि थोडासा घाबरलेला। पुस्तकाच्या स्टॉलजवळ ते पहिल्यांदा समोरासमोर आले। साक्षी लाजून म्हणाली, फेसबुकवरची मैत्री खरंच प्रत्यक्षातही इतकी छान वाटेल असं वाटलं नव्हतं। रोहित हसून म्हणाला, तुझ्या हास्यासाठी तर मी फेसबुक उघडत होतो रोज। त्या भेटीनंतर रोहितने तिला म्हटलं, साक्षी, आपलं नातं सोशल मीडियावर सुरू झालं, पण मला ते आयुष्यभर टिकवायचं आहे। तू तयार आहेस का? साक्षीचे डोळे पाणावले। ती म्हणाली, हो रोहित, कारण तुझ्यासारखा मनमिळावू आणि समजूतदार साथीदार प्रत्येकाला मिळत नाही। आज रोहित आणि साक्षीचं लग्न होऊन 3 वर्ष झाली आहेत। अजूनही ते दोघे दर 5 मार्चला, ज्या दिवशी त्यांनी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती, तो दिवस 5 मार्च, ते दर 5 मार्चला हॅपी फर्स्ट हॅलो डे म्हणून साजरा करतात। या कथेतून एकच संदेश मिळतो की फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून नाती बनतात, पण ती टिकण्यासाठी विश्वास, संवाद आणि समजूत महत्त्वाची असते। एक फ्रेंड रिक्वेस्ट कधीकधी आयुष्यभराची साथ ठरू शकते। अशा छान छान आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।